डायरेक्ट सांगितलं एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुण्याला आपण टपरी टाकून देऊ. 80% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयाने केलंय, ध्यानात ठेवा. खरंय का खोट आहे? इतकी खोड आहे हिच्याकडे, इतकी खोड. कोणती बाई कीर्तनात बसलेली तिनं बोटवर कर म्हणा, तुझा आणि तुझ्या पोरीचा 8 दिवस फोन नाही, अशी कोणती बाई आहे? बोटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला मी, कर बोटवर, चाल. काम नाही तुला काय? जग मारा ना, वावरात कांद्याची गबळ काढा ना. कशाला पोरीच्या संसाराचं वाटोळं कर? आणि काय बोलत असते तू पुरुषी? काय घालून गेलं? मोंबील भाजली खाती? जीवली का झोपली का? किती बकरं झाले का त्या शेळीला? 3. बया, एक कुठं पिन? तुला करायचं काय कुठं पिऊ? जर आजपासून पुरीच्या घरी तू डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, 37व्या सप्त्याला तू नसणार. विनोद नाहीये. ज्याच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता, त्याची मुलगी बापासमोर वनवासाला निघली तर जनक शब्द सुद्धा बोलला नाही. अरे आत्ता जर जनक असता तर रामाचं कानफाट फोडून टाकलं असतं. हलकटा तू वनवासाला चालला, घटस्फोट घे, मायापुरीला 2-4 राम. पण जनक राजा एकही शब्द का, जनक राजा एकही शब्द का बोलला नाही माहिती का? इथं विद्वान माणसं ध्यानात घ्या. जनकाला माहित होतं माझ्या मुलीच्या कपाळावर सटवीनं जे लिहिलंय ते मीच काय, माझा बाप सुद्धा चुकू शकत नाही. आपला भावळटा सारखा कार्यक्रम झालाय. पोरींची बाजू घेऊ पार वाटोळं करून टाकलं. कारण 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. या 3 पटल्या तुम्हाला. आता ह्या 3 मी जे तुम्हाला सांगण्यानंतर यांना पटतील. आता विनोद नाही, पण या गोष्टी फायद्याच्या मला. पुरुष मंडळीला 3 वाक्य सांगतो, पाया पडतो, महाराज म्हणून सांगत नाही. 1, अंगातली ताकद जपून वापरा. आता पाया पडतो, मारामाऱ्या करण्याचे खून करण्याचे दिवस राहिले नाहीत. कायदा अतिशय कडक झालाय. मारामारी हा विषय राहिला नाही. 15 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ याच्यात फरक आहे. 15 वर्षापूर्वीपासून पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली आता, आणि 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी विपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतनतोय, खुटा उपटन पण खुटी निघायचं. हा विनोद नाहीये. 3 महिने जामीन नाही. आता हा विनोद नाहीये महाराज. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. पाया पडतो पोरांनो, तुमच्या तरुण पोरांनो. 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या. इंदुरीकर दारुड्यांना लय वाईट बोलतो कीर्तनात. आम्ही त्याच्या बापाशी पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? आणि तुम्ही दारू प्यायला माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता, हे वाईट आहे. पोरांनो, आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही. नम्रता घ्यान, माघारीनं घरी या. काय फरक पडत नाही. आपण मोटरसायकलवर आहे, एक जण ट्रॅक्टरवर आहे. ट्रॅक्टरला बिचारा रोट आहे, थोडाफार धक्का लागणार आहे. आरशाला धक्का लागला, आपण आरसा बाजूला घ्या, माघार घ्या, जय जय. त्याला गोळा लावला, आरसा भरून दे. तो टामी घेऊन होता, खुब्यातूनच काढला. आरसा राहिला बाजूला, खुबा तर गेला. पण 6 वर्ष केस चालली, बिडीला माग झाली. विनोद नाही, नम्र व्हा. आणि नम्रतेत देवच हो. शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांना म्हणायचं, सर परत करणार नाही. वाचला, सरांना म्हटलं भेट पेपर सुटलं, जिरली.
नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला सांगतो, किती बायको बोलू द्या, फक्त 1-2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं न बोलता. ती पिसाळली का, गप बसेल का नाही ती? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जाग्यावर मिली. 40 वर्ष जाऊन बसलं, घेणं नाही. माघार घ्या, विनोद नाही, माघारी देवे. माघारीत बंबाजीनं आणि रामेश्वर भट्टानं छळ केला, माघार घेतली तर जगद्गुरु ठरले. आणि तेव्हा जर तुकारामानं बंबाजीच्या 2-3 थोंड दिले असत, अजून केस चालले असते. हा विनोद नाही. विसोबा खेत्रानं सख्या बहिणीला खापर दिलं नाही, पण एक शब्द सुद्धा भाऊ बोलले नाही. आणि तिन्ही भाऊ मोठे होते, भाऊ तिघही मोठी होती. चिमुरडी इथं बहीण होती. काय बोलायचंय महाराज, बहिणीला मांडे खाण्याची इच्छा एका माणसानं माप दिली. तिघांनी तर हल्ला असता का नाही विसोबा खेचर, पण नाही नाही नाही, विसोबा खेचर भाग्यवान ठरला. हे बोलले नाही, नम्र दोघही झाले. आता अंगातली ताकद वाया घाल नका. भंगार भंगार पोरं नीट आहे का? आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड चिटकवायचे बास करा, लोकांचे बांबू रवायचं बास करा. आता जरा स्वतःच्या संसाराका पा. बापानं कमवून ठेवली तिथं सांभाळा, नवी तर नका घेऊ. बापानं 12 तारच भाताची लागवड केली, वावर ठेवलं होतं, त्याच्यात रोटा घातला. हो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. माझ्यातल्यावानी करू नका, कुठेही पैसा घालू नका. मुलीच्या लग्नाला फटाकेच 40,000ची, आणि नवरदेव बाहेर. काय झोप आहे, ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई झाली. काय 36व्या वर्षाला तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवतो, पटलं तर हा म्हणा. या वर्षाच्या लग्न सराईत आपल्या गावात 36 वर्षाचा सप्ताह चांगला झाला, म्हणून जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरा. अजिबात लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे नाही. बांधायचे असतील तर अख्ख्या वराडाला बांधा. तुला किडा आहे ना, अख्खा वराड घे ना बोखंडी, 2-4 काल घेत. कशाचे पैसे चांगले बसून लोक जेवत होते, उभ्याने जेवण सुरू केलं. ते वरड नाला ताटली हातात घेत, भात कान त्याला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पार इडिओ चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तर बापा, आता असा गुलाबजामून नाही राहिला. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. बावळ्याचा बाजार. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील हेबऱ्या, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ते गेट केलंय आता. तो नवरदेव म्हशीक जातो, तो अनगा भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो आता 100ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ते खंब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरीच्या मागे 2-4 याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरे मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकायचे, याला म्हणायचं फेसिंग. सिरेमिक्स म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या पट्टीत चमकी. आणि हेअर सेटिंग म्हणजे असं असतं पोरीनो, पूर्ण केस मोकळे करायचे, धुवून बिवून घ्यायचे स्वच्छ, आणि मग त्याला इथे एक फुगा करायचा. ही बाजू खाली दाबून घ्यायची,
म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि एक भांग असा आहे, ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बट अशी वाटावर आली पाहिजे देव याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माय. चला हवा येऊ द्या. आणि पण त्याच्या पुढे तो बँडवाला हा इको द्या. बाहेर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं की नाही पोरांनो? ते गाठ म्हणतो वन्स मोर पहा ते आहे. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. तो महबूब चालू तर कसं माहिती. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुचा टाका बेवड आहे ते. श्रीमंताच्या दारातला घडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. श्रीमंताच्या दारातला घडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं तुम्हाला रामनाम ऐकायला येईल. याचा अर्थ असा आहे, गरीबाच्या घरामध्ये सात्विक भाव उत्पन्न होईल. तिथं भजन ऐकायला येईल. तिथं काय आहे, आता एक वाक्य सांगा. तुम्ही आमच्या टोळीत येऊन एवढी जळगाळ्यात लटकवली ना, तर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता आमच्या टोळीत या, राजकारणातही काही राहिलं नाही. काय दम राहिलाय त्याच्यात. आता काय ते 1.5 महिना एकमेकाला घोडे लावले ना, आता एका कोंबडी उगवत ते लोक आऊट झाले. बरं दिवस कोणाची फिरत या. इंग्रज गेल्यापासून, जसं इंग्रज गेले आणि स्वातंत्र्य मिळालं, आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यांना वनवास होता, फक्त आमदाराला वनवास नव्हता. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात आला. इथून हलायचं नाही. याला लगी करून आण रे इथं बस. आणि गावातले कार्यकर्ते पेटव पेटव झाला. अरे इजाव इजाव आपला नाही त्यांचा झाला. इजाव इजाव नाही नाही नाही. ते अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आणि पुरींना एक वाक्य सांगतो. पुरीनो, 15 वर्षापूर्वीची मुलगी आजची मुलगी नाही आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री, 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी महापौर आहे. आजची मुलगी कराटे चॅम्पियन आहे. आजची मुलगी महापौर आहे, आमदार आहे, खासदार आहे. पूर्ण एक काम करा, तुम्ही आहे त्याच्यापेक्षा मोठ्या व्हा. फक्त ज्यांनी मोठं केलं त्यांना जपा. कारण या 2-4 वर्षामध्ये पुरींनी बापाची इज्जत नावाची गोष्टच ठेवली नाही. पुरी इतक्या बिंडोक झाल्या आहेत या 2-4 वर्षात. रोज उठून अल्पवयीन पोरगी पळून गेली, अल्पवयीन पोरगी पळून गेली. फुस लावला. आणि अल्पवयीन मुलीला अल्पवयीन म्हणू नका. 10-15 वर्षाची टोनगी येते, तिला सगळं कळतंय. तिला काय पोरग फसवतं हे कळत नाही का? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागतो, त्यानं बॅलन्स टाकलेला गोड लागतो, रिचार्ज मारलेलं गोड लागतं, त्यानं पैसे खर्चायला दिलेले गोड लागतात. आणि आपण सगळे पोरांना नाव ठेवतो. असं नाही, पुरींनी लाजा सोडून दिल्या. पार पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करीन पुरी हो. पोरगी एकदम भंगार पोराच्या नादी लागायला लागले. त्याच्या पगलात कुशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, तूच माझी जान आहे. कान फळफळ. हा विनोद नाही मारा, पार भंगरी पुरी, पार भंगरी.
नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण कोणाला आलं त्याच्या हात लंगर तुटला काय सांगत होता. हा विनोद नाही राहिला मला. आणि मुलींच्या बाबतीमध्ये लोकांना वाईट वाटतं बा महाराज लय बोलतो. 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या का बा आम्हाला इंदुरीकर कपड्यावरून लय बोलतो, केसावरून लय बोलतो, आम्ही कोणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापाचं नाही जात, मी एका मुलीचा बाप आहे. आणि मुलीच्या बापाचे हृदय फक्त त्यालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. मुलीचा बापाला मुलींची बापावर भाषण करायचीच नाही महाराज, त्याला बापाचंच हृदय लागतं. काय मत आहे तुमचं? अरे मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या शिक्षणाची आणि तिचा सुखी संसार पाहण्याची तो इच्छा करतो. 5वी होती मुलीची तरी तो माझी मुलगी मला शिकवायची आहे. 12वी झाली, अरे स्वप्न पडायला लागते त्याला की माझी मुलगी मला चांगल्याच घरात द्यायची आहे. आता शिक पोरगी 12वीला आहे, पण त्याला 10वी पासून स्वप्न पडतंय का माझ्या मुलीचं माझ्या हातानं कल्याण, असं लग्न करायचंय मला. लोक पाहत राहिले पाहिजे, असा मुलगा पाहायचा आहे का तो निर्व्यसनी पाहिजे, माझ्या मुलीला सांभाळणारे पाहिजे. चक्का चूर करून टाकला आहे पोरीने बापांच्या स्वप्नाचा आहे 2-4 वर्षात. इतक्या दरिद्री पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. एवढे हलकट विचार नाही आपले, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून पोरीनं तुम्ही. आज जा कीर्तन संपल्यावर आता मॅसेज टाकान जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. जा. हा विनोद नाही बर का, फक्त तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा पोरीनं, आज जा कीर्तन संपलं. हा बिचारा एवढा कष्टकरी वर्ग आहे, मी त्यांच्या मुलासारखा आहे, मुलगी मला आहे. पोरीनं तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या बापाने केलेली चूक मला सांगा की तुम्ही त्याला एवढी शिक्षा दिली की त्याला गल्लीत वरमान काढायला जागा ठेवले नाही. त्याचं चूक सांगा फक्त. तुम्ही जा. पाहुण्यामध्ये त्याने खाली पाहायचं, मित्रांमध्ये त्याने खाली पाहायचं, गल्लीला त्याला वर मान काढायची नाही, आणि गावात त्यानं कुणाशी नीट बोलायचं नाही. त्याचं पाप सांगा ना. बनियन मळालं तर पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. शर्ट फाटला तर त्यानं बनियनवर दिवस काढले हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने तुम्हाला मोठं केलं हे पाप आहे का त्याचं? 10वीच्या मुलीनं प्रयोग वही आणायला सांगितली तर त्याला 1 किलो साखर कमी आणली आणि 25 रुपयाची वही आणली. हे फळ आहे का त्याला? हे फळ बापाला? काय आयुष्यामध्ये बापाने केलं तर पोरीनं तुमच्या आई बाप वाहिले निघले ना. वाहिले निघले ना तुमचे आई बाप. अहो आता इजा खुरी बिखुरी हे पट्टे तुम्ही आता श्रीमंत झाले जमिनी जायला लागल्यापासून. नाही तर 15 वर्षापूर्वी तुम्ही म्हशी मागे हिंडत होते, तुम्ही आता शहाणे झाली. अरे 15 वर्षापूर्वी ही 9 साडीतली आई म्हशीवरून लाकडं गोळा करीत होती आणि आपला बाप 12 तास भाताची लागवड करत होता, त्याचा पाय सलत होता. 15 म्हशी पाळून म्हातारा जगत होता. मुलीच्या पाहुण्या पाहायला आले लोक जर म्हणले पैसे नाही तर म्हातारा म्हणायचा 4 म्हशी गा बनेत शिवन रविवारी केले का लगीन टोले जांग. तुम्ही आत्ता शहाणे झालीत. हे कडक टोप्या बिपान फरशांची घर तुम्हाला आत्ता आली. आता मोटरसायकलवरून लघवी करतोय. विनोद ह्या. अरे 15 वर्षापूर्वी ह्या जर शेतकऱ्याच्या घरामध्ये लई थंडी आली तर शेतकऱ्याचं घर कौलाचं राहायचं, त्याच्या टोकरीमध्ये गौऱ्या राहायच्या आणि चुलीच्या कडेला 2 बैल राहायची, धुराजवळ बैल राहत होती. तुम्ही बापाच्याच इस्टेटीचा धुरक्याला बैल बांधता कुठं? पण तो म्हातारा बैलांच्या शेजारी झोपत होता, पण समाधानानं झोपत होता. आज तुमच्या घरात कपाट भर नोट आहे, पण एकालाही समाधानाची झोप नाही आहे. नोट आहे तुमच्या घरात,
पण तुमचा पोऱ्या पिऊन येऊन झोपतोय. तो कवा येतोय त्याचा तपास नाही. त्याच्यासाठी बंगल्याचं शेटर सतत उघड आहे. कवा ये आला तर ये. पुरीनं तुमचा बाप पुरीनं तुमचा जन्म नव्हता झाला. ही 9 वार साडीतली आई तुमची वायली निघली ना. तिला एक पोतभर बाजरी आलती आणि छोट कौलाचं घर आलत. पुरीनं तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली. तुमच्या बापानं पायानं गाळ केला आणि दोघांनी कौलाचं घर बांधलं. पुरीनं तुमचा जन्म झाला ना. 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहिती पुरीनं तुम्हाला? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू समाधानी असशील. लय आनंद झाला त्याला मुलगी झाली. पुरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. अशा इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची? आमच्या 9 वार साडीतल्या आईला विचारा. पाय सपाट करायची. पोरगी पालथी झोपवायची. 2 बादल्या पाणी घ्यायचं. एकामध्ये गार एकात गरम. पोरगी रडली का गार पाणी टाकायचं आणि हसली का गरम पाणी टाकायचं. एका हाताने 2 तांबे. हा यायचा बाप आणि तो तांबे बायकोचा घ्यायचा आणि तो पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची. अशी फडक्यात गुंडाळायची. त्याला बाळाट म्हणायची आणि झोळीत टाकायची. तुमचा बाप काय करायचं माहिती? पूर्ण झोळीजवळ बसायचा आणि असा हाताने दोरी ओढायचा. तुमची आई भाकरी करायची आणि गरम गरम भाकर बाप एका हाताने खायचा आणि एका हाताने झोळीचा झोका द्यायचा. तुम्ही बोलायला लागल्या बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागल्या ना पोरीनं तर तुमचा बाप असा वाकून चालायचा. पण पोरीनं तुम्ही रडायला लागल्या ना हा बाळासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा. घरात गुडघे आणि हात खाली टेकून पोरीनो घरात बाप घोडा घोडा व्हायचा रे. घरात घोडा घोडा व्हायचा. घोडा व्हायचा तो बाप. तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागायचे आणि तो वर हसायचा. हसायचा तो बाप. पोरीनो तुम्ही 10वीला गेला ना तो टाइम टेबल लिहून घ्यायचा. पेपरला पोरीला घेऊन जायचा आणि शाळेतून घेऊन यायचा. तुम्हाला पाहिला पाहुणे आले त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या. त्यानं शेजारून ताटल्या आणल्या. पाहुण्यांनी पैशाची मागणी केली. उशीमध्ये मुंडकं गुंतून रात्रभर रडला आणि विचार करून टाकला 20 गुंठे जमीन जाईल पण माझ्या मुलीचं चांगलं करेल. पोरीनो आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बापाला तुम्हाला ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा. ज्याच्याबरोबर तुम्हाला प्रेम करायचं त्याच्यावर करा. ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा. तुम्हाला काय झक मारायची ती मारा. पण स्पष्टपणे बापाला घरी गेल्यावर सांगून टाका आज का माझं हे मुलावर प्रेम आहे. आम्ही 9वी पासून झक मारतोय. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल पण पाया पडतो त्याची इज्जत वाचवा. इज्जत वाचवा. त्याला फाटक्या शर्ट असला ना तरी गल्लीनं वरमान काढून जगू द्या. शर्ट फाटू द्या ना. त्याचा काय फरक पडला नाही. त्याच्या पोटात अन्न नसलं तरी चालेल पण तो असा मस्तपैकी गल्लीने ना फाटक्या कोपरीवर का होईना पण गावातून चालला पाहिजे. तुम्ही त्याची इज्जत वाचवा. तो तुमच्या प्रेमाला कधीच नाही म्हणणार नाही. तुम्ही आत्ता जाऊन सांगा घरी गेल्यावर बापाला की पप्पा महाराजांनी माझे डोळे उघडले. मी आमचं 9वी पासून आहे तो सगळा माझा खर्च तोच करतोय. माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतो. सिम तो टाकतो. चार्जिंग तो करतो. मला फक्त तोंड बांधून मी त्याच्या मागे हिंडते. आणि मी ते पाया पडायचे पैसे गोळा करतो. तो करतो काय? तो काय महाराज हसण्यावारी गोष्टी नका. दिल्लीतला 90% कार्यक्रम पोरं करतात. भांडे काय आता सुविधा झाल्यात महाराज. 15 वर्षापूर्वी दिंड्या जायच्या तर पाणी नसायचं तर रात्री टँकर भरून पोरं सकाळी माईला दिंडीतल्या आंघोळी करायच्या. इतकी वाईट परिस्थिती. आता सगळीकडं काय झालं आता दिंड्याला सुविधा झाल्यात. नाही तर पूर्वी लोक फक्त मटेरियल द्यायचे तुमचं तुम्ही शिजवा. पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. भांडे घासणे रावट्या ठोकणे पोरांवर सपते. गावातल्या लोकांना समजतो शक्ती आहे. एकत्र आली तर क्रांती आहे. आणि तरुण पोरांना जवळ घेत जा. कोणत्याही कामात 10-9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 एअरपाट का होईना बाय चाल ग बाईचा तिला ज्याला सई पण चाल. इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धुर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाली पण सगळे मिळून खा ना. कसंडाचे भांडे तुम्ही खास आणि भांड्यातलंही तुम्हीच खास.
पोरांना विनोद नाही, सप्त्या आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? पोरं. ही जुनी मंडळी नंगाटे मार नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला म्हातारड उठलं ते बरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाढवूया. काय नाही लावत मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय लई नंगाट. पण महाराज तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच. मारा माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 बादल्या घेऊन पोरं पडतात. आणि ह्या पंक्ती बिंक्ती सगळे कोण वाढते? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्रितपूर्ती 16च्या 36व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला 5-6 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात. काय खावा आम्या, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही? इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का? 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटीतात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालं. अर्धा लिटर दूध घेते तर बार दूधवाल्याला जाम करती. पण नाही टाकलं, पण नाही अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही, काय बोलत ती? पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पण टाका, पण टाका, पण टाका, पाणी कमी पडू देऊ नका, पण टाका, अजून लई घाण वास येतो, पण टाका, पण टाका. एवढी घाण पेता का तुम्ही? पण टाका, पण टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल. पण टाका, पण टाका. गुरुवार केलं का 4? बरं झालं. काही फरक पडला का? बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. चला थोडं पुढं सरकायचंय. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होत होती बधीर. चला थोडं पुढं सरकू आपण. आता करंट लावून देतो. फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं. कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज, पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला. हे कौतुक करायची गोष्ट आहे. कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो. पण आपण केलं असं म्हणायचं नाही. विठेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं, आपण फक्त निमित्त होतो. आपण 36 वर्ष निमित्त होतं, त्याचं त्यानं करून घेतलं. आणि तो अजूनही, आपण तर एवढं म्हणू, तो अजूनही 36 करून घेईल, हा एक असा भाव ठेवा. बस तो करून घेतो. शेतकरी वर्ग सुखी हो दे. हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरच्याने प्रार्थना आणि अभंग देवाला सगळ्यात देवा गरीब कर मला, गरीब कर देवा मला. देवा तू मला गरीब केलं तरी चालेल. देवा तू मला झोपडीत जन्माला घाल. देवा, अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना. तू जर गरीबाच्या घरात येऊन जळू लागतो, तू जर गरीबाला भाजी काढू लागतो, तू जर कबीराला शेले विणू लागतो, सज्जन कुशयाला जर मांस विकू लागतो, माळा सवत्याला जर भाजी काढू लागतो, तर माझी 2च कामं कर देवा. एक, मला गरीब कर देवा. एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा, पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसून येऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांनी. कारण देवा तुझाच म्हणणं आहे, माझं नाहीये. 9व्या अध्यायात तूच सांगतोय, मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू मी बहिणा दिसे. तूच सांगतो ना देवा. तू जर गरीबाच्या घरीत आहे ना, मग का असं करतो देवा?
महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले म्या बोलविल्या म्या चालविल्या आणि हे जगत तुझ्या कृपेनं चालतं तर फक्त एक कर देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, काळ्या आईची ताण भागू दे, काळ्या आईची ताण भागू दे, शेतीतून मोती पिकू दे आणि झोपडीत आनंदाचा धूर निघू दे, बस गरीबाच्या झोपडीमधून आनंद निघू दे आणि काळ्या आईची तहान भागू दे. ईश्वरचरणी प्रार्थना. गायक वादक गुणी जलमंडपवाले माईक सिस्टीम आले. या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार, नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या कार्यक्रमाचे गायक वादक गुणी जलमंडपवाले सगळ्या मंडळींना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं, हा मुद्दा महत्वाचा आहे. आता एकच करायचं, राहू द्या, जसं असेल तसं असेल. कीर्तनाला घेते ना मग कोणाचाही काढला. सप्त कमिटी गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आता आपण कीर्तनात घुसलो. इथपर्यंत काही शंका? इथपर्यंत काही शंका? गेलं बंबाला. इथपर्यंत काही शंका नाही. आता बोलत जायचं, आता बोलत जायचं. या जगात 7 घुसलं बरं का. पण आता या जगात 7 प्रकारची लोक आहेत. किती? 7. एक वर्ग असा आहे निव्वळ स्वार्थी. ग्रामपंचायत माझ्याकडं, सोसायटी माझ्याकडं, डिरी माझ्याकडं. येई दमला का येईल दिवस गेले का 12:30 झाला, 12:30 झाले का यायला जुळे झाले, टोळी माझीच.